नमो नमः. आज आपण इयत्ता 9वी संपूर्ण संस्कृतचा घटक चाचणी क्रमांक 1 चा पेपर सोडवणार आहोत. बघा, घटक चाचणी क्रमांक 1 इयत्ता 9वी विषय संस्कृत संपूर्ण, गुण आहेत 20, म्हणजे संपूर्णचा पेपर आहे 20 मार्कांसाठीचा आणि वेळ आहे 1 तास. ठीक आहे, चला तर आपण हा पेपर सोडवूयात. बघा, पहिला प्रश्न आहे. प्रश्न पहिला अ, चित्रम दृष्ट्वा नामानी लिखत. चित्र बघून नावं लिहायची आहेत. चित्रपदकोश मधला प्रश्न आहे. 3 पैकी 2 तुम्ही लिहिलेत तरी 2 मार्क तुम्हाला मिळणार आहेत. मग बघा, पहिलं चित्र दिसतंय आपल्याला रांगोळीचे. मग रांगोळीला आपण काय म्हणतो संस्कृत मध्ये? रंगवल्ली. त्याच्यामुळे तुम्ही लिहू शकता इथे रंगवल्ली. फक्त लिहिताना व्यवस्थित लिहायचं आहे, जेणेकरून एकच शब्द लिहायचा आहे, तो चुकायला नको. रंगवल्ली म्हणजे रांगोळी. नंतरचं चित्र आहे शिंपी किंवा टेलर. आपण काय म्हणतो शिंपीला? तर सौचिकः. सौचिकः म्हणजे शिंपी. आणि तिसरं चित्र आहे, क्रिया दिलीये की तो खोकतोय. मग खोकण्याला आपण म्हणतो कासते. कासते म्हणजे खोकणे. ठीक आहे, हा झाला अ प्रश्न. आ प्रश्न बघा आता. संख्याः अक्षरैः वा अंकैः लिखत. संख्या अक्षरात किंवा अंकात लिहायच्या. 3 पैकी 2 लिहिला तर 1 मार्क तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे एक संख्या बरोबर लिहिली तर अर्धा मार्क मिळणार आहे. अशा 2 लिहायच्यात 1 मार्कासाठी. बघा, 42. 42 ला आपण काय म्हणतो? तर द्विचत्वारिंशत्. आता हे कसं लक्षात ठेवायचं? आता 42 आहे, म्हणजे 40 ला आपण आधी काय म्हणतो हे आठवायचं. 40 म्हणजे चत्वारिंशत् आणि त्याच्या पुढे 2 आहे, म्हणजे 42 ही संख्या आहे, म्हणून द्विचत्वारिंशत्. पुढे आहे 15. 15 म्हणजे पंचदश. पंचदश हा पण शब्द व्यवस्थित लिहायचा आहे. बऱ्याच जणांना पंच हा शब्दच लिहिता येत नाही. पंचदश म्हणजे 15. आणि पुढे सांगितलंय नवत्रिंशत्. आता ही संख्या अंकात लिहायला सांगितली आहे. नवत्रिंशत् म्हणजे 39, 39. ठीक आहे, कारण त्रिंशत् म्हणजे 30 आणि नव म्हणजे 9, म्हणून नवत्रिंशत् म्हणजे 39. पहिला प्रश्न झालाय. दुसरा प्रश्न आपण बघूया. प्रश्न दुसरा अ, गद्यांशम पठित्वा कृतीही कुरुत. गद्यांश वाचायचा आहे आणि खाली दिलेल्या कृती करायच्या आहेत. वाचूयात आता गद्यांश. बघा, रात्रौ सर्वे भृत्याः सुखेन निद्राम अकुर्वन् ऋते एकस्मात्. आता वाचल्यावरच कळतंय पहिला जो तुमचा धडा आहे, सुष्ठु गृहीतः चौरः, त्याच धड्याचा पॅराग्राफ घेतलेला आहे. रात्री सगळे सेवक सुखाने झोपले, एक मात्र सोडून, एकाशिवाय. सह अचिंतयत श्वः प्रातः मम चौर्यं प्रकटितं भवेत. तो विचार करत होता, उद्या सकाळी माझी चोरी पकडल्या जाईल. अतः अहम अधुना एव मम यष्टिकाम अंगुलीमात्रम कर्तयामी. म्हणून मी काय करतो, आत्ताच माझी जी काठी आहे ती अंगुली मात्र म्हणजे 1 बोटभर कापतो. इति चिंतयित्वा तथा कृत्वा सह सुखेन सुप्तः. असा विचार करून आणि त्याप्रमाणे कृती करून तो सुखाने झोपतो. अन्येद्युः लघु यष्टिकां दृष्ट्वैव वीरबलेन चौरः सम्यक् ज्ञातः गृहीतः च. दुसऱ्या दिवशी लहान काठी बघूनच त्या वीरबलाला चोर कोण आहे हे व्यवस्थित समजलं आणि त्याने त्याला पकडलं. अपराधी भृत्यः वीरबलस्य पादयोः पतित्वा स्वस्य अपराधम अंगीकृतवान धनस्यूतः च प्रत्यर्पितवान. मग काय झालं? अपराधी जो भृत्य होता, ज्याने चोरी केलेली होती, त्या सेवकाने
वीरबलाच्या तो पाया पडला आणि त्याने स्वतःचा अपराध कबूल केला आणि ती पैशांची जी पिशवी होती ती परत केली. ठीक आहे, हा धडा जरी आपल्याला व्यवस्थित माहिती असला तरी एकदा पुन्हा वाचायचा, जेणेकरून व्यवस्थित उत्तरं सापडतात लगेच. बघा, पहिला प्रश्न आहे एक वाक्येन उत्तरत. एका वाक्यात उत्तर द्यायचं. 1 मार्कासाठी प्रश्न आहे. रात्रौ के सुखेन निद्राम अकुर्वन. रात्री कोणी सुखाने झोप घेतली? तर भृत्याः, सगळ्या सेवकांनी. म्हणून लिहायचं रात्रौ भृत्याः सुखेन निद्राम अकुर्वन. पूर्ण वाक्यात लिहायचंय उत्तर. ठीक आहे, हे झालं एका वाक्यात उत्तर. पुढचं विचारलंय वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम वा असत्यम इति लिखत. आता जेव्हा असा प्रश्न येतो की सत्य असत्य लिहा, त्यावेळेला तुम्ही वाक्य लिहून घेणं गरजेचं आहे तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये, आन्सर शीट मध्ये. ठीक आहे, कारण त्यांनी म्हटलंच आहे वाक्यम पुनर्लिखित्वा, वाक्य लिहून मग सत्य आहे की असत्य आहे हे तुम्ही सांगायचं आहे. वाक्य बघा काय आहे. अन्येद्युः सर्वेषां यष्टिकाः दीर्घाः जाता. दुसऱ्या दिवशी सगळ्यांच्याच काठ्या मोठ्या झाल्या. बघा, हे वाक्य काय आहे. असत्यम. म्हणून वाक्य लिहून मग तुम्ही असत्यम असं लिहू शकता. पुढचा आहे प्रश्न. गद्यांशात द्वे पूर्वकालवाचक त्वांत अव्यये चित्वा लिखत. या वरच्या पॅरेग्राफ मधली 2 त्वांतव्य शोधायचेत आणि लिहायचेत. आता त्वांतव्य कशी ओळखायची? तर ज्या शब्दांच्या शेवटी त्वा लागलेला आहे. मग बघा कुठे कुठे आहे बघूयात. बघा इथे सापडतंय चिंतयित्वा, त्वा लागलंय. कृत्वा, त्वा आहे. पतित्वा, इथे पण त्वा आहे. आणि बघा याच्यात सुद्धा लपलंय दृष्टवा. संधी आहे खरं ती दृष्टवा अधिक एव, त्यातलं दृष्टवा. दृष्टवैव ही संधी झाली आहे, त्यातलं दृष्टवा घ्यायचंय फक्त. 4 आपल्याला त्वांतव्यय मिळाली. ही तिथे लिहिली 2 की तुम्हाला मार्क मिळतोय. 1 मार्कासाठीचेच प्रश्न आहेत. हा वरचं सुद्धा सत्य असत्य आणि पूर्वकालवाचकचं सुद्धा 1 मार्कासाठी होता. आता काय म्हटलंय पुढचा. गद्यांशात समानार्थकम शब्दम चिनुत. पॅराग्राफ मध्ये आलेले समानार्थी शब्द शोधून लिहायचे आहेत. मग लिहूया. 1 मार्कासाठीचा प्रश्न आहे. स्वापह. स्वापह म्हणजे काय? निद्रा, झोप. आणि चेटकः. चेटकः म्हणजेच सेवकः. तुम्ही जर बघितलं तुमचा जो हा पहिल्या धड्याचा भाषाभ्यास जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा मला वाटते साधारण शेवटचाच प्रश्न आहे 6वा. पाठात समानार्थकम शब्दम चित्वा रेखाचित्रम पूरयत. त्याच्यामध्ये बरेच समानार्थी शब्द आलेले आहेत. ते एकदा तुम्ही बघितलेत की हे समानार्थी शब्द सुद्धा तुम्हाला लक्षात राहतील. ठीक आहे, चला हा झाला अ प्रश्न. दुसऱ्यातला अ झाला. आता आ बघूयात. गद्यांशम पठित्वा कृतीही कुरुत. आता दुसऱ्या एका धड्याचा पॅराग्राफ दिलाय, तो सुद्धा वाचूयात. बघा. दिग्विजयानंतरम रघुः विश्वजित नाम्नी यज्ञे अशेषम धनम दानरूपेण अयच्छत. काय म्हटलंय? दिग्विजयानंतर रघुराजाने काय केलं? विश्वजित नावाचा यज्ञ केला. आणि त्या यज्ञामध्ये जे काही शिल्लक त्याच्याकडे धन आहे ते सगळं दान रूपाने दिलं. रिक्त हस्तम रघुम दृष्ट्वा कौत्सह निवृत्तः. आता तो रघुराजा कसा आहे? रिक्त हस्तम आहे, म्हणजे त्याचा हात आता रिकामा आहे, त्याच्याकडे काहीही देण्यासाठी नाही. हे बघून तो कौत्स तिथून निघून जात होता. रघुः तम आहूय आगमनस्य प्रयोजनम अपृच्छत. रघुराजाने त्याला पुन्हा बोलावलं आणि येण्याचं कारण विचारलं. तदा कौत्सः अवदत रघो अहम गुरुदक्षिणार्थम 14 कोटी सुवर्णमुद्राः गुरवे दातुमिच्छामि. काय म्हणतोय तो? की हे रघुराजा, मी गुरुदक्षिणा म्हणून माझ्या गुरूंना किती
तर 14 कोटी 14 कोटी सुवर्णमुद्रा देऊ इच्छितो, किंतु भवान पूर्वमेव सर्वस्व दानम अकरोत. पण त्याचपूर्वी तुम्ही सगळं तुमचं सर्वस्व दान केलेलं आहे. ठीक आहे. अतः अहम अन्यत्र गच्छामि, म्हणून मी दुसरीकडे जात आहे. रघुः अवदत् हे कौत्स तिष्ठ मम यज्ञशालायां विश्रामं कुरु. तेव्हा रघुराजा म्हणतो, हे कौत्सा थांब, काय कर, माझ्या यज्ञशाळेमध्ये तू विश्रांती घे. अहम निश्चयेन तव सहाय्यम करोमि, मी नक्की तुझी मदत करेन. ठीक आहे. अशा पद्धतीने हा पॅरेग्राफ आपल्याला दिलाय. धन्यौतौ दातृयाचकौ या पाठातून घेतलेला आहे. आता एक एक प्रश्न बघूया. एकवाक्येन उत्तरत पुन्हा. कौत्सः गुरवे दातुं किमिच्छति. कौत्स त्याच्या गुरूंना काय देऊ इच्छित होता, तर गुरुदक्षिणा देऊ इच्छित होता. म्हणून आता असं तुम्ही याचं उत्तर लिहू शकता. बघा, कौत्स त्याच्या गुरूंना 14 कोटी सुवर्णमुद्रा गुरुदक्षिणा म्हणून देऊ इच्छित होता. मग उत्तर तुम्ही असं लिहू शकता. कौत्सः गुरवे 14 कोटी सुवर्णमुद्राः, एकच शब्द आहे खरा हा, 14 कोटी सुवर्णमुद्राः दातुम् इच्छति. किंवा असंही म्हणू शकता, 14 कोटी सुवर्णमुद्राः गुरुदक्षिणा रूपेण दातुम् इच्छति, गुरुदक्षिणा म्हणून तो देऊ इच्छित होता. आता दुसरा प्रश्न बघा. उचितं कारणं चित्वा वाक्यं पुनर्लिखत. रघुः त्यक्त्वा कौत्सः अन्यत्र गन्तुमिच्छति यतः. काय म्हटलंय, रघुराजाला सोडून कौत्स दुसरीकडे कुठेतरी जाऊ इच्छित होता. कारण यतः म्हणजे कारण. का बरं? 2 ऑप्शन दिलेत, बघूया. पहिला आहे रघोः समीपे किमपि धनम नासीत. रघुराजाजवळ आता कुठलंही धन नव्हतं. हा बरोबर आहे ऑप्शन की दुसरा? बघा, रघुः दानम दातुम न ऐच्छत. का रघुराजाला दानच द्यायचं नव्हतं, कौत्सला मदत करायची नव्हती, असं आहे का? तर नाही, पहिलाच जो ऑप्शन आहे तो बरोबर आहे. रघोः समीपे किमपि धनम नासीत, त्याच्याजवळ धनच राहिलेलं नव्हतं, कारण त्याने सगळं त्या यज्ञामध्ये दान केलेलं होतं. एका मार्कासाठीच हे दोन्ही प्रश्न होते. पुढे जाऊयात. संधी विग्रहम कुरुत दातुमिच्छामि. कसा होणार विग्रह? दातुम अधिक इच्छामि. हा पण एका मार्कासाठी आहे. पुढे बघा. लकारम लिखत अतः अहम अन्यत्र गच्छामि. आता जे क्रियापद आहे त्याच्यावरून ओळखायचं. गच्छामि यावरून लकार आपल्याला ओळखायचं आहे. लकार ओळखण्यासाठी आपल्याला लकारांचे प्रत्यय जर पाठ असतील तरच आपल्याला लकार ओळखता येतो. आता बघा, गच्छामी मध्ये मी हा प्रत्यय लागलाय लट लकाराचा, त्याच्यामुळे हा लकार कोणता आहे? लट लकार. ठीक आहे. हा एक शब्द तुम्ही लिहिलात, ओळखलात लकार, की 1 मार्क मिळतोय तुम्हाला. त्यासाठी आणि ग्रामर व्यवस्थित येण्यासाठी तुमचे लकारांचे प्रत्यय हे पाठच असले पाहिजेत. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न तिसरा अ. पद्यांशम पठित्वा कृतीही कुरुत. खाली 2 श्लोक दिलेत आणि त्याच्यावर आधारित खाली प्रश्न आहेत, तेही सोडवूया. बघा, पहिला श्लोक दिलाय. गुणः कुर्वन्ति दूतत्वं दूरेपि वसतां सतां केतकी गंधमाघ्राय स्वयमायांति षट्पदाः. आणि पुढचं आहे. स्थान भ्रष्टान शोभन्ते दंताः केशा नखा नराः इति विज्ञाय मतिमान स्वस्थानं परित्यजेत. बघा खाली पद्यांशात समानार्थकौ शब्दौ चिनुत. काय म्हटलंय? या वरच्या श्लोकांमधून आलेले समानार्थी शब्द शोधून लिहा असं म्हटलंय. पहिले दिले भ्रमराहा. भ्रमराहा म्हणजे काय? तर भुंगे. मग भुंग्यांसाठी बघा षटपदाहा हा शब्द आलाय.
हा तुम्ही लिहू शकता. षट्पदाः म्हणजे भुंगे. आणि पुढे दिलंय आगच्छन्ति. आगच्छन्तीला इथे आहे बघा आयान्ति. ठीक आहे, आयान्ति. पुढे बघा काय म्हणलंय, कस्यापि एकस्य श्लोकस्य अनुवादम माध्यम भाषया लिखत. कोणत्याही दोन पैकी एका श्लोकाचं तुम्ही माध्यम भाषेमध्ये म्हणजे मराठीमध्ये भाषांतर करायला सांगितलेलं आहे, म्हणजे अर्थ लिहायचा आहे श्लोकाचा. ठीक आहे, 2 मार्कांसाठी आहे. आता आपण दोन्ही श्लोकांचा अनुवाद बघूया. बघा मी इथे लिहिलंय. पहिला जो श्लोक आहे आपला गुणाः कुर्वन्ति, त्याचा बघा आधी अनुवाद. सज्जन दूर राहत असले तरी त्यांचे सद्गुण त्यांच्या दूताचे काम करतात. जसे केवड्याच्या फुलाचा वास घेऊन भुंगे आपणहून केवड्याकडे येतात. हा झाला पहिल्या श्लोकाचा अनुवाद. आणि दुसरा बघा, स्थानभ्रष्टा न शोभन्ते, त्याचा आहे दात, केस, नखे आणि माणसे आपापल्या स्थानापासून दूर झाली की शोभत नाहीत. हे ओळखून बुद्धिमान माणसाने आपले स्थान सोडू नये. हे दोन्ही श्लोकांचे अर्थ आपण बघितले. आता पुढे बघा, हा प्रश्न आहे श्लोकम पूर्णम शुद्धम च लिखत. श्लोक पूर्ण आणि शुद्ध लिहायचंय. 2 पैकी कोणताही एक लिहिला तरी 2 मार्क मिळणार आहेत. मग दोन्ही लिहूयात आपण. पहिल्यांदा भुक्त्वा तृणानी विचारलाय आणि नंतरचा दैवमेवेति संचित्य तो आहे. ठीक आहे, लिहूयात मग. पहिला बघा, भुक्त्वा तृणानि शुष्काणि पित्वा तोयं जलाशयात दुग्धम यच्छन्ति लोकेभ्यो धेनवो लोकमातरः. हा पहिला. आणि दुसरा बघा, दैवमेवेति संचित्य. हा एकच मिनिट, संचित्य शब्द फक्त पुन्हा बघा इथे न राहिलाय. असं लिहायचं संचित्य शब्द. न ला त आणि त ला य. संचित्य न स्वोद्योगम नरस्त्यजेत अनुद्यमेन कस्तैलम तिलेभ्यः प्राप्तुमर्हति. ठीक आहे, अशा पद्धतीने अव्ययमालेतले श्लोक तुम्ही व्यवस्थित पाठ करायचेत आणि लिहिता येत आहेत का हे सुद्धा चेक करायचं आहे. न बघता लिहिता येणं सुद्धा महत्वाचं आहे. पुढे बघूयात. प्रश्न चौथा अ आहे, तालिकाम पूरयत. तालिका पूर्ण करायची आहे. 6 पैकी कोणतेही 4 तुम्ही रिकाम्या जागा बरोबर लिहिल्यात तर तुम्हाला 2 मार्क मिळणार आहेत. बघूया. एकवचन, द्विवचन, बहुवचन दिलंय आणि इकडे विभक्त्या दिलेल्या आहेत. इथे चुकून प्रिंटिंगने पुरुष झालंय, विभक्ती आहे. बघा पहिलं दिलंय वस्तुनः डॅश डॅश षष्ठी. आता त्यासाठी वस्तू हा शब्द कोणाप्रमाणे चालतो हे माहिती असलं पाहिजे. तर वस्तू उकारांत नपुंसकलिंगी शब्द असल्यामुळे मधु या शब्दाप्रमाणे तो चालतो. बघा मधुची षष्ठी काय होते, मधुनः मधुनोः मधूनाम षष्ठी. मग तसं वस्तुनः वस्तुनोः वस्तूनाम षष्ठी. इथे मात्र दुसरा उकार येतो. वस्तुनः वस्तुनोः वस्तूनाम षष्ठी. पुढचं डॅश डॅश पितृभ्यः चतुर्थी. आपल्याला पितृ शब्द आहे ऋकारांत पुल्लिंगी. ठीक आहे, मग त्याची चतुर्थी बघा, पित्रे पितृभ्याम पितृभ्यः चतुर्थी. यासाठी शब्द पाठ असले पाहिजेत. आणि नंतर आहे यातरौ द्वितीया. आता यामधला मूळ शब्द आधी माहिती पाहिजे, तो आहे यातृ. यातृ हा शब्द ऋकारांतच आहे पण स्त्रीलिंगी आहे, त्याच्यामुळे मातृप्रमाणे चालतो. मातृची द्वितीया आठवा. मातरम मातरौ मातृः द्वितीया. मग बघा कसं येणार, यातरम यातरौ यातृः द्वितीया. ठीक आहे.
अशा पद्धतीने ही तालिका आपण पूर्ण केली. आणि शेवटचा प्रश्न आहे अव्ययानाम उपयोगम कृत्वा वाक्याने लिखत. अव्ययांचा उपयोग करून वाक्य लिहायचं आहे. 3 पैकी कोणतेही 2 लिहिलेत तरी 2 मार्क मिळणार आहेत. कुठले कुठले दिलेत? बहिही, परितः आणि समीपे. चला तर मग यांची वाक्य लिहूयात. बघा, बहिही म्हणजे काय? बाहेर. आता बहिही हे जे अव्यय आहे याला पंचमीची अपेक्षा असते. हा विचार करून तुम्ही जर वाक्य व्यवस्थित लिहिलं तरच तुम्हाला मार्क मिळणार आहे. म्हणून मी वाक्य काय लिहिलंय बघा. नगरात बहिही उद्यानम अस्ति. नगराच्या बाहेर उद्यान आहे. मग नगरात ही पंचमी विभक्ती आलेली आहे. कशाच्या बाहेर? नगराच्या बाहेर. ठीक आहे, मगच हे उत्तर बरोबर आहे. नंतर परितः. परितः म्हणजे काय? सभोवती. अभितः, परितः म्हणजे सभोवती, आजूबाजूला. मग याला द्वितीयेची अपेक्षा असते, द्वितीय विभक्ती लागते. मग बघा, देवालयम परितः भक्ताः सन्ति. देवळाच्या आजूबाजूला भक्त आहेत. कशाच्या आजूबाजूला? देवळाच्या. म्हणून देवालयम ही द्वितीय आहे. आणि समीपे. समीपे म्हणजे जवळ. मग कशाच्या जवळ? त्याची षष्ठी करतो आपण. म्हणून गृहस्य समीपे उद्यानम अस्ति. घराच्या जवळ उद्यान आहे. कशाच्या जवळ? घराच्या जवळ. म्हणून गृहस्य ही षष्ठी विभक्ती वापरलेली आहे. ठीक आहे, बघा अशा पद्धतीने आज आपण 9वी संपूर्ण संस्कृतचा 20 मार्कांचा घटक चाचणी क्रमांक 1चा पेपर बघितला. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की साधारण पेपर कसा असू शकेल. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.